वैजापूर व श्रीरामपूर तालुक्याला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील नागमठाण येथील पुलाच्या रस्त्याचा महत्त्वपूर्ण प्रश्न अखेर सुटला आहे। आमदार रमेश बोरनारे यांच्या प्रयत्नातून गोदावरी नदीवरील पुलाचे पोहोचमार्गासह डांबरीकरण कामासाठी 3,75,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी महंत रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला। या कामामुळे नागमठाणसह पंचक्रोशी व श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांची वाहतुकीची समस्या सुटणार आहे। यासोबतच सद्गुरू गंगागिरी महाराज 178वा अखंड हरिनाम सप्ताह यंदा शनिदेवगाव येथे होणार असून या सप्ताहाला येण्यासाठी हे काम होणे तितकेच गरजेचे होते। यामुळे वाहतुकीची मोठी अडचण दूर होणार आहे। यावेळी प्रसंगी मार्गदर्शन करत असताना महंत रामगिरी महाराज म्हणाले की आपल्या परिसरात शनिदेवगाव सप्तक्रोशीमध्ये 178वा अखंड हरिनाम सप्ताह होत आहे। गोदावरी नदीवरील राज्यमार्ग 216 वरील हा नागमठाणचा चांदेगावचा पूल होणे गरजेचे होते। वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे। त्यांच्या प्रयत्नाने या कामास 3,75,00,000 रुपयांचा भरीव निधी मिळाला आहे। वांजरगाव बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने भराव वाहून शेतकऱ्यांचे शेतीचे प्रचंड नुकसान होत होते। या बंधाऱ्याचे कामास 13 कोटी रुपयांचा निधी आणून साईडने मजबूत आरसीसी कॉन्क्रीट तटबंदी केली। सप्ताह परिसरातील रस्त्यांची कामे तातडीने सुरू केली आहे। सप्ताहस्थळावरील कमलापूर बंधारा हा पूल नसून पर्यायी व्यवस्थेचा मार्ग आहे। अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कमलापूर बंधाऱ्याचे तातडीने मजबूत काँक्रिटीकरण करण्यात आले आहे। नागमठाण पूल रस्ता जमीन संपादन महत्वाचा प्रश्न होता। जमिनीचा मोबदला न मिळताही शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास जमीन अधिग्रहण करून दिली। या शेतकऱ्यांसमवेत सरलाबेट येथे बैठक घेण्यात आली होती। या बैठकीत शेतकऱ्यांना जमीन मोबदला मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी तयारी दर्शवली। एकदा गेलेली जमीन पुन्हा येत नाही। या शेतकऱ्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे योग्य मोबदला मिळणार आहे। या नागमठाण पुलासह बेटावरील पुलाचे काम कॉन्ट्रॅक्टर लहामगे यांनी घेतले असून त्यांच्या कामाचा दर्जा उत्तम आहे। योगायोगाने आज शुभारंभ झालेल्या रस्त्याचे काम त्यांना मिळाले आहे। सप्ताह सुरू होण्यापूर्वी ते पूर्ण करणार आहे, असे महंत रामगिरी महाराज म्हणाले। यावेळी नागमठाणसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।